शिवविचार मांडण्यासाठी व्यासपीठावर येत आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्योतिताई वाघमारे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी या सर्वांना मानाचा मुजरा करते। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या पुढे नतमस्तक होते। समोर उपस्थित सर्व मंत्री महोदय, आमदार, खासदार आणि सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळपासूनच पाऊस सतत बरसत आहे, पण मला आज या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आकाशातून बरसणाऱ्या या पावसांच्या धारा नाहीयेत, तर हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती बरसत आहे। हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा वर्षाव आपले शिष्य एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर होत आहे। कारण आज धर्मवीरांना आणि हिंदू हृदय सम्राटांना अभिमान वाटत असेल की आपल्या शिष्यानं एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवून आणला, याचा त्यांना अभिमान वाटतोय। म्हणून निसर्ग सुद्धा पावसाच्या धारांच्या रूपानं टाळ्या वाजवतोय। मंडळी, मराठी माणसांचा होणारा छळ पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयात उठलेली कळ म्हणजे शिवसेना। गोरगरिबांच्या मुलांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेलं बळ म्हणजे शिवसेना। चांद्यापासून ते बांद्यापर्यंत उठलेलं भगवं वादळ म्हणजे शिवसेना। आणि या मराठी मातीसाठी झुंजणाऱ्या स्वाभिमानी रक्ताची सळसळ म्हणजे शिवसेना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ म्हणजे शिवसेना। आणि या मराठमोळ्या मातीचं चंद्रकोरीनं सजलेलं कपाळ म्हणजे शिवसेना। ज्ञानोबा तुकाराम म्हणत गरजणाऱ्या वारकऱ्यांच्या हातातील टाळ म्हणजे शिवसेना। आणि फुले शाहू आंबेडकरांच्या कर्तृत्वानं सजलेलं आभाळ म्हणजे शिवसेना। आणि माजोऱ्या मस्तवाल महाराष्ट्र द्रोह्यांच्या कानाखाली काढलेला जाळ म्हणजे शिवसेना। चांद्यापासून ते बांद्यापर्यंत उठलेलं भगवं वादळ म्हणजे शिवसेना। आणि या मराठी मातीसाठी झुंजणाऱ्या स्वाभिमानी रक्ताची सळसळ म्हणजे शिवसेना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ म्हणजे शिवसेना। आणि या मराठमोळ्या मातीचं चंद्रकोरीनं सजलेलं कपाळ म्हणजे शिवसेना। ज्ञानोबा तुकाराम म्हणत गरजणाऱ्या वारकऱ्यांच्या हातातील टाळ म्हणजे शिवसेना। आणि फुले शाहू आंबेडकरांच्या कर्तृत्वानं सजलेलं आभाळ म्हणजे शिवसेना। आणि माजोऱ्या मस्तवाल महाराष्ट्र द्रोह्यांच्या कानाखाली काढलेला जाळ म्हणजे शिवसेना। आणि आज त्याच स्वाभिमानी शिवसैनिकांचा 59वा वर्धापन दिन इथे साजरा होतोय। भगवा हिंदुत्वाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा वारकऱ्यांचा, भगवा प्रभू श्रीरामांचा, भगवा भगवद्गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णांचा। अरे इतकंच काय, एका पाली श्लोकात असं म्हटलेलं आहे की इति पिसो भगवा अरहम सम्मा संबुद्धस्य। भगवान बुद्धांचं एक नाव भगवा आहे आणि बुद्धांच्या चिवराचा रंग सुद्धा भगवा आहे। शीख धर्मामधल्या ध्वज नानकांचा सुद्धा त्याचा रंग भगवा आहे। जैन धर्मात सुद्धा भगव्याला महत्व आहे। उगवणारा सूर्य भगव्या रंगाचा। आणि म्हणून तरी हा भगवा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा भगवा, जो 18 पगड जातींना सोबत घेऊन चालतो, जो एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतो। आणि अभिमान वाटतोय सांगायला की या भगव्याच्या सोबतच निळा सुद्धा तितक्याच स्वाभिमानानं एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्यायला उभा आहे। कारण भीमशक्ती आणि शिवशक्तीचं स्वप्न हा भगवा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा भगवा, जो 18 पगड जातींना सोबत घेऊन चालतो, जो एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतो। आणि अभिमान वाटतोय सांगायला
की या भगव्याच्या सोबतच निळा सुद्धा तितक्याच स्वाभिमानानं एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्यायला उभा आहे. कारण भीमशक्ती आणि शिवशक्तीचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं की दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया. मैं खुशनसीब था कि मुझे बाबा साहब मिले और मैं इंसान बन गया. अशी महती सांगणाऱ्या बाबासाहेबांचा समाज सुद्धा आज शिवसेनेमध्ये आहे. माननीय युवा खासदार आणि ज्यांनी भारताचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय पटलावरती करून भारताचा तिरंगा ऑपरेशन सिंदूरचा संदेश आखाती देशांच्या मध्ये पोहोचवला ते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात. सगळ्यात महत्त्वाचं तर 59व्या वर्धापन दिनाच्या शिवसैनिकांना शुभेच्छा देते आणि महत्त्वाची गोष्ट सांगते दॅट व्हेन यू गुगल फॉर शिवसेना UBT ऑन द इंटरनेट देन यू विल फाइंड दॅट this is claimed by Wikipedia that Shivsena UBT is a party founded under the leadership of Uddhav Balasaheb Thackeray on 10th October 2022. मग जर तुमचाच अधिकृत पेज सांगते की तुमच्या पक्षाची स्थापना 10 ऑक्टोबर 2022 ला झाली तर उबाठावाल्यांनो खुशाल तिसरा वर्धापन दिन साजरा करा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली साजरा होतोय. इथं जमलेत स्वाभिमानी मावळे आणि तिकडे मात्र जमलेले आहेत ते सत्तेच्या पिंडाला चटावलेले कावळे. अरे मागच्या 3 वर्षामध्ये बाप चोरला, बाण चोरला, पक्ष चोरला, याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करता आलं नाही. नुसतं बोभाटा करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून एक चांगलं नाव मी तुमच्या गटाला सुचवते की उबाठा गटानं इथून पुढं बोभाटा गट हे नाव ठेवावं. ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं शोभून दिसणार आहे. मागच्या वर्धापन दिन मला आठवतो फेक नॅरेटिव्हच्या नादामध्ये महाविकास आघाडी सत्तेची स्वप्न बघत होती आणि महायुती मात्र थोडीशी चिंतेत होती. या महायुतीचं नेतृत्व निवडणुकीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली. त्या महायुतीच्या विजयाचे शिल्पकार हे फक्त महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मला आजही आठवतं आदरणीय शिंदे साहेबांचं विधिमंडळातलं पहिलं भाषण. त्यामध्ये ते म्हणाले होते आम्ही दोघं मिळून 200 करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल. मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी छाती ठोकपणानं सांगितलेलं होतं की महायुतीचे जर 200 आमदार नाही निवडून आले तर गावी शेती करायला नाही. पण विरोधकांची मात्र महाराष्ट्रानं माती केली आणि 60 आमदार शिवसेनेचे आले आणि महायुतीचे 200 पेक्षा जास्त आले. उबाठावाल्यांनी 100 लढवले आणि त्यांचे 20 आमदार निवडून आले. महाराष्ट्राची जनता किती हुशार आहे बघा. लढवले 100 आले 20. लोकांना माहितीये ते आहेत 420 म्हणून त्यांचे आमदार आले 20. साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढवल्या 80 जागा निवडून आले 60. अरे पन्हाळाचा किल्ला घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंदाला विचारलं की कोंडाजी सांग किती मावळे पाहिजेत. तेव्हा कोंडाजी फर्जंद म्हणाले की राज फक्त 60 मावळं द्या तो पन्हाळा तुमच्या पायाशी हजर करतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे 60 आमदार निवडून आले कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ठेवला ताठ. एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ठेवला ताठ. फोडून टाकला महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्हचा माठ आणि म्हणूनच शिवसेनेचे आमदार निवडून आले स्वाभिमानी 60. मला आज या ठिकाणी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं इथे आगमन झालंय. खरं तर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले हे आपण नेहमी म्हणतो.
पण शिवसेनेचे एक उच्च शिक्षित युवा, तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अटके पार झेंडे लावून देशाच्या तिरंग्याचा अभिमान वाढवून ते मायदेशात परत आलेत. एकदा प्रचंड टाळ्या वाजवून आपण आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूयात. मंडळी, पहलगामला जेव्हा हल्ला झाला, धर्म विचारून लोकांना मारलं गेलं, महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्यावेळेला मोदी साहेबांनी दौरा कॅन्सल केला, ते काश्मीरला गेले, अमित शहाजी गेले, एकनाथजी शिंदे साहेब तर एकटे नाही गेले, 5-5 विमानं घेऊन गेले आणि तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सुखरूप घेऊन आले. तिथल्या महिला म्हणत होत्या महाराष्ट्रातल्या की साहेब, आम्हाला माहित होतं तुम्ही येणार, कारण आमचा लाडका भाऊ, सक्का भाऊ येणार नाही पण लाडका भाऊ येणार ह्याची गॅरंटी होती. 5 विमानं घेऊन 550 पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप परत आणेपर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांनी सुखाचा श्वास घेतला नाही. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला आज प्रत्येक माणसाला माहितीये की मी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असेल आणि माझ्यावरती कुठलंही संकट कोसळलं तर मी फक्त एका माणसाला फोन करू शकतो आणि एका फोनवर तो माणूस मला मदत करेल. त्या व्यक्तीचं नाव एकनाथजी शिंदे साहेब. पण ज्यावेळेला महाराष्ट्र तिथे संकटात होता, आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं, तेव्हा उबाठा तुम्ही कुठे होतात? अरे उबाठा, तुम्ही तर तुमच्या कुटुंबासमवेत लंडनला, युरोपला गुलाबी थंडीची मजा घेत होतात. साधं श्रद्धांजलीचं ट्विट नाही, देशावरती संकट आलं, महाराष्ट्राच्या आया बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आणि तुम्ही महिनाभर लंडनमध्ये मजा करताय. अरे काय, मागच्या वेळेला तुमचा पोरगा वरळीतनं थोड्या मतांनी पडला म्हणून आता काय लंडनमध्ये त्याला उभा करायची तयारी करताय का? का तुमच्याकडे इतके पैसे आहेत लंडनमध्ये की मोजायला महिनाभर लागतात म्हणून तुम्ही तिथे बसताय का? मग मला सांगा की महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणवणारे हे जे सुखात सोबत दुःखात सोबत नाहीयेत, त्यांना आपण कुटुंब प्रमुख कसं म्हणायचं? आजही त्यांच्या मेळाव्याची टॅगलाईन आहे की कुटुंब सोहळा आनंदाचा. पण माझ्या शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो, काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात आणि एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते असतात जे आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात. आणि असा नेता या आधी सुद्धा झाला नाही आणि इथून पुढे होणार नाही, हे आपलं भाग्य आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्यावरती ऑपरेशन कहता है उसकी तू परवाह मत कर और जिसे दिल न माने उसे तू सलाम मत कर, आणि आता शिवसैनिकांनी ठरवलंय की शिवसेनेला, काँग्रेसचा गुलाम करणाऱ्याला आम्ही सलाम करणार नाही आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी मात्र हा शिवसैनिक तळहातावरती प्राण घेऊन उभा. जाता जाता एकच मुद्दा, कुछ लोग कहते हैं कि अब भाई भाई की युती होगी. वाव, उबाठा, जेव्हा आपण काकांना मांडीवरती घेऊन काँग्रेसची भांडी घासत होतात तेव्हा तुम्हाला भाऊ नाही आठवले. आता सगळीकडे पराभव झाल्यानंतर भाऊ आठवतायत. म्हणजे तुमची गत कशी झाली आहे माहितीये का? आता एक डोळा हेकना मग किधर भी देखना, असं कसं चालेल? कुछ लोग कहते हैं कि भाई भाई की युति होगी, कुछ लोग कहते हैं चाचा भतीजे की युति होगी, कुछ लोग कहते हैं बाप बेटे की युति होगी, कुछ लोग कहते हैं भाई बहन की युति होगी. पण या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाबरोबर केलेली युती, जी रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट आहे आणि ती कोणीच तोडू शकणार नाही.